रामराम मंडळी. अमेरिकेत कसं असते माहिती काय? शेजारी पाजारी काय झालंय हे गल्लीत कळायच्या आधी तिथं फायर ट्रक, ॲम्ब्युलन्स आणि पोलीस आलेला असतोय. तर घ्या की राव, 7 वाजलं होतं आणि काय झालं माहिती काय? एकदम कसला तरी आवाज यायला चालू झाला म्हणून बाहेरून बघतोय. तर घ्या की 4-5 गाड्या आपल्या पोलीसच्या आणि 2-3 फायर ट्रक तिथं आले होते. म्हणलं काय झालं बघूया तरी. तर कुणाच तरी स्मोक डिटेक्टर ॲक्टिव्ह झालता आणि घरातनं अशा फायर अलार्मचा आवाज यायला चालू झालता. आणि कसं आहे माहिती आहे का, 9 मिनिटाच्या वर जर ह्यो फायर अलार्म किंवा स्मोक डिटेक्टर ओरडायला लागलं तर घ्या की राव. तर ही फायर ट्रक आणि ॲम्ब्युलन्स ह्या गोष्टी इथं येऊन उभ्या राहतात. म्हटलं काय झालं बघूया तर पुढे जाऊन. तर काय झालं नव्हतं, नुसतं फायर अलार्मचा आवाज येत होता. तर अख्खी गल्ली बाहेर आली होती, सगळे टकामका बघत होते. कुणाला काय कळण झालं की काय झालं. आणि पुढे गेल्यावर कळालं की काय नाही, फक्त फायर अलार्म वाजत होता आणि म्हणून एवढी सगळी आली होती. तर काही फायर ट्रक आले होते, ते परत तसंच गेलं. तर इथं कसं असतं माहिती एकतर लाकडाची घरं असतात, त्याच्यामुळे आग बीग लागली जर काही इमर्जन्सी आली तर लगेच ही लोकं येतात आणि लगेच ॲक्टिव्ह होऊन मदत करायला चालू करतात. कारण लोकांची सिक्युरिटी पहिला आहे, बाकी सगळ्या गोष्टी. दुसरी सांगायची म्हणजे गोष्ट म्हणजे मग हे ते इंडियन असू देत किंवा अमेरिकन असू देत, ते काय बघत नाहीत. प्रत्येकाच्या मदतीसाठी ती लोकं धावून येतात आणि गरज लागली तर दार फोडून बिडून आतमध्ये पण जातात.